तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायलीने अद्वैतला त्याच्या रूममध्ये ठेवलेलं असतं आणि त्याच वेळेला आता सायली जी आहे ती सगळ्यांसोबत खाली बोलायला आलेली असते। अद्वैत आता आराम करतोय रूममध्ये असं ती सगळ्यांना सांगू लागते। तर अद्वैतला आरामाची गरज आहे, त्याला कलाचं टेन्शन आहे, कलाला तर आपण शोधायचंच आहे, परंतु कुमुद मावशीला देखील शोधणं तितकंच गरजेचं आहे असं देखील आता इथे अर्जुन जो आहे तो बोलत असतो। तर आता सायली ही म्हणत असते की तुम्ही कुमुद मावशीला शोधायला जा, मी तोपर्यंत इकडे लक्ष देते अद्वैतकडे। तर तेजस, मानसी आणि त्याचसोबत अर्जुन आता कुमुद मावशीला शोधण्यासाठी बाहेर पडत असतात। तर दुसरीकडे अर्जुनला आता अद्वैतची सुद्धा काळजी असते, कारण अद्वैतला कलाची जास्त काळजी असते आणि कलाला काही झालं तर अद्वैत स्वतःला माफ करू शकणार नाही हे सुद्धा अर्जुनला माहिती असतं। पण आता कलाचा काहीच पत्ता लागत नसतो, तोपर्यंत आपण कुमुद मावशीचा काही शोध लागतोय का ते बघूया असंच आता त्यांचं ठरतं। त्यामुळे आता सगळेच जण कुमुद मावशीचा शोध घेण्यासाठी बाहेर जायचं ठरवतात। तर दुसरीकडे तेजस, मानसी आणि त्याचसोबत अर्जुन जो आहे तो घराबाहेर पडतो। तर सायली आता अद्वैतची काळजी घ्यायला घरातच थांबलेली असते। तिला आता अद्वैतची खूप जास्त काळजी लागून राहिलेली असते, कारण तिला आता माहिती असतं की काही झालं तरी सुद्धा आता अद्वैतला आपण लक्ष ठेवायला हवा, कारण अद्वैत जो आहे तो कुठेही जाऊ शकतो, कारण तो कलावर जीवापाड प्रेम करतोय आणि तो जर असा कुठेही निघून गेला तर त्याला शोधणं मुश्किल होईल असं देखील माहिती असतं। दुसरीकडे सरोज जी असते ती सुद्धा खूप जास्त रडत असते, कारण तिला कलासोबतच आता अद्वैतची सुद्धा काळजी वाटत असते। अद्वैत कुठे असेल, काय असेल, आणि आता या क्षणी तिला कलाची सुद्धा काळजी वाटत असते आणि ती म्हणत असते की तुम्ही एक काम करता का, तुम्ही ना एकदा आबांना फोन लावून बघा, कला सापडली आहे का, अद्वैतला विचारा। आणि त्यामुळेच इथे अद्वैत सुद्धा खूप जास्त डिस्टर्ब असतो, कारण त्याला कला सापडलेली नसते। तो विचार करतो आता थोडाच वेळ मी इथे थांबणार आहे, जास्त वेळ थांबणार नाही, कारण काही झालं तरी सुद्धा खरेला मला शोधायला हवं। त्याच वेळेला आता जो काही क्षण त्याने शेवटचा कलासोबत घालवलेला असतो तो सगळा त्याला आठवत असतो आणि तो विचार करतो की खरे बिचारी कशी असेल, काय असेल, याचे अनेक विचार त्याच्या डोक्यात येत असतानाच अचानकपणे त्याचा फोन वाजतो। तर आबांचा कॉल आलेला असतो। तर आबा मात्र आता म्हणत असतात की काय झालं, कलाचा काही तपास लागला का। त्यावर आता अद्वैत सांगत असतो की नाही ना बा, मी खरेला शोधायचा खूप जास्त प्रयत्न केलाय, पण खरेचा अजूनही तपास लागलेला नाही, पण काही झालं तरी मी खरेला शोधणारच आहे, कारण मला खूप जास्त खरेची काळजी वाटते, खरेसोबत काही झालं तर नसेल ना, असे अनेक विचार आता त्याच्या मनात येत असतात आणि त्याबद्दलच तो आबांना बोलत असतो। तर आबांना आता अद्वैतचा आवाज सुद्धा वेगळा वाटत असतो, कारण अद्वैतला सुद्धा आता कलाची काळजी वाटत असते हे सरळ सरळ त्याच्या आवाजावरना स्पष्टपणे जाणवत असतं आणि त्यामुळेच आता ते म्हणत असतात की तू काळजी करू नको, कला लवकरच सापडेल, आणि असं बोलून आता त्यांनी फोन ठेवलेला असतो। तर दुसरीकडे मात्र आता अद्वैत जेव्हा फोन ठेवतो तेव्हा मात्र इथे जे आबा असतात त्यांना लगेच सरोज विचारते की काय झालं, काही तपास लागला का। त्यावर आबा सांगतात की नाही ना, काही जण शोधत आहेत पण अजूनही कुठेही त्यांचा पत्ता लागलेला नाही, काय माहिती कुठे आहेत, काहीच कळायला मार्ग नाही आहे असं देखील आता आबा म्हणत असतात। पण यावेळेला कलाची अवस्था तर ठीक आहे, पण आपल्या अद्वैतची सुद्धा अवस्था खूप जास्त नाजूक आहे, कारण त्याला आता बोलताना सुद्धा ऐकलं मी, तो अडखळतच बोलत होता, त्याला बोलताही नीट येत नव्हतं, म्हणजे त्याला किती टेन्शन आलं असेल याचा विचार कर सरोज, असं देखील आता आबा जे आहेत ते आता कलाबद्दल सांगत असतानाच अद्वैतबद्दलही सांगून आता खूप जास्त टेन्शनमध्ये असतात आणि हे सगळं काही ते सांगत असतात। दुसरीकडे अर्जुन आणि त्याचसोबत तेजस, मानसी हे आता त्या कुमुद मावशीला शोधत त्या चाळीपर्यंत पोहोचलेली असतात आणि त्याच वेळेला तिथे असणाऱ्या एका मुलाला ती लोक पत्ता विचारतात आणि म्हणतात की इथून पुढे मला सांगा की पाण्याची टाकी कुठे आहे। त्यावर तो सांगू लागतो की इथून उजव्या बाजूने वळलात की पाण्याची टाकी आहे। तर पाण्याच्या टाकीच्या इथेच त्यांचं घर असतं आणि ते घर पाहिल्यानंतर मात्र आता दोघंही जण ठरवतात की इथेच कुमुद मावशी राहत असणार आहे आणि कुमुद मावशीला भेटण्यासाठी आता दोघंही जण ठरवतात की जायचं। तर दुसरीकडे अर्जुनही त्यांच्या जोडीला असतो। अर्जुन म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे। तर घराजवळ पोहोचलेली असतात, पण तिथे आता जो महिपत असतो त्याने सुद्धा काही माणसं त्याची पाठवलेली असतात त्या कुमुद मावशीला किडनॅप करण्यासाठी। कुमुद मावशीला ती लोक गुंड जे आहेत ते एका गोणीमध्ये भरतात आणि त्यानंतर ते आता तिकडनं घेऊन चाललेली असतात आणि त्याच वेळेला नेमकं तेजस, मानसी आणि अर्जुन सुद्धा त्यात चाळीत पोहोचलेले असतात। पण या कुमुद मावशीच्या ना घराला 2 ठिकाणाहून जागा होती, म्हणजेच 2 दारं होती, एक मागून एक पुढून, आणि त्यामुळेच आता अर्जुन आणि त्याचसोबत
तो तेजस असतो तो मात्र पुढच्या दाराला दार वाजवत असतात आणि ती लोक म्हणत असतात की कोणी आहे का, कोणी आहे का, पण दार कोणीही उघडत नसतं. मग ही लोक विचार करतात की आतून कडी आहे, मग अजूनही दार कसं काही कोण उघडत नाही आहे. असाच विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतो. अर्जुनही म्हणतो की काय झालं आहे, काहीच कळायला मार्ग नाही आहे, काय करूया आपण, आणि असं बोलून ती लोक जोरजोरात दार वाजवत असतात. पण अजूनही आतून दार उघडायचा काही आवाज येत नसतो. तर आता अर्जुन म्हणतो की या खोलीला अजून 2 दरवाजे असतील का, म्हणजे मागून आणि पुढून, आपण एकदा पाहायचं का, मागून सुद्धा दार आहे का. असाच विचार आता त्यांचा सुरू असतो. तर त्यांच्या मागून काही गुंड येत असतात आणि त्यांनी ऑलरेडी जे आहे ते आता तिला गोणीत भरलेलं असतं आणि ते कुमुद मावशीला गोणीत भरून घेऊन चाललेले असतात. तर इकडे मात्र तेजसला आणि त्याचसोबत इथे असणाऱ्या अर्जुनलाही माणसं दिसतात. त्यांना सुद्धा आता ती लोक म्हणतात की तुम्हाला काही माहिती आहे का, परंतु त्यांना आता ती लोक काही सांगत नाही, कारण ऑलरेडी त्यांच्याकडे त्या गोणीमध्ये कुमुद मावशी असते. ती लोक कसं सगळं सांगणार आहेत की आम्हीच घेऊन चाललो आहे. तर दोघंही जण आता विचार करतात की नाही, आता आपण जास्त वेळ इथे थांबायला नको, आपण एक काम करूया, आपण जे आहे ना ते लवकरात लवकर इकडनं जाऊया, मागच्या दारानं काही खोलता येते का बघूया. आणि आता तिघही जण मागच्या दाराला जातात आणि जेव्हा मागच्या दाराला जातात ना तेव्हा मात्र आता विचार करतात. आणि त्याच वेळेला आता मागच्या दारावर गेल्यावर अर्जुन म्हणत असतो की थांबा, आणि मागच्या दारी गेल्यावर पाहिलं तर काय, तिथे तर दार उघडच असतं, आतमध्ये घरात कोणीही नसतं. मग अर्जुन म्हणतो नक्कीच काहीतरी संशयग्रस्त आहे, कारण पुढचा दार हा बंद आहे आणि मागच्या दारातून कोणीतरी गायब केलेला आहे. नक्की काय चाललेलं आहे हे तर आपल्याला शोधायलाच हवं, असं आता अर्जुन म्हणत असतो. त्याच वेळेला आता अर्जुनला तो प्रसंग आठवतो. मग अशी इकडनं 3 गुंड गेले तर त्यांनीच तर गायब केलं नसेल ना कुमुद मावशीला, असा विचार अर्जुनच्या डोक्यात येतो आणि म्हणूनच अर्जुन लगेच तिकडनं पळ काढतो. तर तेजस आणि मानसीला समजत नसतं की अर्जुनला नेमकं झाले तरी काय. दोघंही जण आता अर्जुनच्या मागे पळ काढतात. अर्जुनला आता मानसी विचारते की काय झालं आहे अर्जुन भाऊजी, तुम्हाला इतकं टेन्शन का आलं आणि तुम्ही कसला विचार करून धावलात, असं देखील आता दोघंही जण विचार करत बोलत असतात. तर अर्जुन म्हणतो की मला असं वाटतंय ना की तुम्ही इथे आलेला आहात म्हणजेच पनवेलला, याबद्दल अजून कोणाला तरी डाऊट आलेला आहे आणि म्हणूनच तुमच्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे आणि कुमुद मावशीला त्या क्षणी गायब केलेला आहे. मग अशी जी माणसं केली ना त्यांच्यावर मला आता भरोसा नाही, त्याच माणसांनी गायब केलेला आहे. पण तुम्ही इथे आला आहात याबद्दल अजून कोणावर तुम्हाला शंका येते का, असं अर्जुन विचारतो. त्यावर तेजस आणि मानसी सांगतात की हो, मला शंका येते, शंका नाही खात्रीच आहे, गायत्री वहिनीला हे सगळं कळलं असेल. मग आता गायत्री वहिनीनेच हे सगळं केलं असेल का, म्हणजे आता कुमुद मावशी देखील आपल्या हाती लागणार नाही, असं आता तेजस आणि मानसीचं ठरतं. आता दुसरीकडे अर्जुन म्हणत असतो की आता आपल्याला काही झालं तरी सुद्धा कुमुद मावशीच्या मागे पोचावं लागेल. नेमका आता कुमुद मावशीला कुठे ठेवलं असेल याचा तर शोध घ्यायलाच हवा, असं देखील आता अर्जुन म्हणत असतो. अर्जुन सांगतो की मगाशी जी माणसं आली होती ना त्याच माणसांनी नक्कीच त्या कुमुद मावशीला गायब केलेलं आहे, म्हणूनच आता कुमुद मावशी इथे नाही आहेत. तर तेजस आणि मानसी म्हणतात की नक्कीच हे काम गायत्री वहिनीचं असणार आहे, गायत्री वहिनीला कळलं असणार आहे की आम्ही इथे आलो होतो आणि तिनेच हे सगळं केलं असणार आहे. पण आता तिला कळलं तरी कसं, ती काही करू शकते, असं देखील आता तेजस मानसीला माहिती असतं. अर्जुन आणि त्याचसोबत इकडे मात्र आता जी तेजस मानसी असतात ते आता पुढच्या प्रवासाला निघतात, कारण त्यांना आता कुमुद मावशीपर्यंत पोहोचायचं असतं. दुसरीकडे कला जी असते ती खूप जास्त डिस्टर्ब असते, ती विचार करत असते की काही झालं तरी इथून आपल्याला सुटायचं आहे. तर राहुल जो आहे तो कलाला आता म्हणत असतो की बघ, काही झालं ना तरीसुद्धा तुझी इथून सुटका नाही आहे, तुला इथेच बसून राहायचं आहे आणि तोंडही बंद ठेवायचे, असं देखील आता सांगण्यात येतं. ज्यावेळेला आता राहुल कलाला हे सगळं सांगत असतो तेवढ्यातच तिथे आता त्या कुमुद मावशीला सुद्धा आणून ठेवलं जातं. ती कुमुद मावशी अगदीच वेड्यासारखी करत असते आणि म्हणत असते तू माझी छाया का, छाया आहेस का तू माझी. त्यावर आता कुमुद मावशी जी आहे तिच्याकडे बघून आता लगेचच इथे मात्र कलाच्या डोक्यात विचार येतो, छाया नाही मी कला आहे. आणि तिच्या लक्षात येतं की मगाशी जी माणसं ज्या मावशीला गायब करणार होती हीच मावशी आहे, असा आता कला विचार करते आणि कला ठरवते की नाही, आता या मावशीची आणि माझी सुटका इथून लवकरात लवकर व्हायला हवी. त्याच वेळेला आता कला त्या मावशीला समजावते आणि म्हणत असते की मी तुमची छाया नाही तर मी कला आहे आणि तुम्हाला इथे डांबून ठेवलं आहे का, तुम्ही काही ओळखता का. पण ती अगदीच वेड्यासारखं वागत असते, पण हे सगळं काही कलाला समजत नसतं. कला म्हणत असते की तुम्ही शांत राहा. तर दुसरीकडे मात्र ती मावशी जी असते ती फक्त छाया गायत्री यांचंच नाव घेत असते. त्यामुळे आता छाया गायत्रीचं नाव घेतल्यामुळे कलाला समजतं की हे नक्कीच त्या माणसांचं काम आहे आणि म्हणूनच त्यांनी या बाईला सुद्धा इथेच डांबून ठेवलेलं आहे. पण आता ही गोष्ट जी आहे ती कशी सगळ्यांपर्यंत पोचवायची. इथे मला अद्वैत सोडवायला आला तर ठीक आहे, पण अद्वैतला कसं कळणार की मी इथे आहे.
त्यामुळेच आता कला इकडे तिकडे पाहते कुठे मोबाईल भेटतोय का। तर आता त्या बाईला आणि त्यासोबत कलाला सांभाळण्यासाठी एक माणूस तिथे महिपतने ठेवलेला असतो। खरं तर महिपतने माणूस ठेवलेला असला तरी सुद्धा तो आता झोपा काढत असतो। त्यामुळे कलाचं लक्ष असतं। कला विचार करते की हा माणूस तर झोपला आहे, पण इथून बाहेर तरी कसं पडायचं। हाताला तिच्या दोरी बांधलेली असते, ती सुद्धा ती सोडायची प्रयत्न करत असते। दुसरीकडे आता सायली अद्वैतच्या रूममध्ये जाते आणि अद्वैतला आता ती चहा घेऊन गेलेली असते। अद्वैतला ती हाका मारत असते, पण कुठेही अद्वैत दिसत नसतो। अद्वैत कुठेही दिसत नसतो म्हणून सायली विचार करते की अद्वैत कुठे गेला। किचनमध्ये जाऊन ती आता कल्पनाला विचारते की तुम्ही अद्वैत भाऊजींना पाहिलं का। तर आता कल्पना म्हणते की नाही। मग अद्वैत भाऊजी गेले कुठे, मी त्यांना चहा द्यायला गेले होते तर रूममध्ये ते नाही आहे, असं देखील ती कल्पनाला म्हणत असते। कल्पनाला आता टेन्शन आलेलं असतं आणि सायलीला देखील। सायली म्हणते की थांबा, मी आताच ना यांना कॉल करते आणि सांगते, यांनी मला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं। आता सायली लगेचच अर्जुनला कॉल करते आणि म्हणत असते की अद्वैत भाऊजी घरी नाही आहे, तुम्हाला काही सांगितलंय का त्यांनी। त्यावर अर्जुन म्हणतो की नाही, मलाही काही कॉल वगैरे आला नाही, नक्कीच ना तू कलाला शोधायला गेला असेल, तर आता तू तिच्यावर लक्ष ठेवायचं होतंच ना, असं देखील आता अर्जुन जो आहे तो सायलीला म्हणतो। तर सायली म्हणते की अहो मी लक्ष ठेवलेलाच होता, मी फक्त चहा आणण्यासाठी खाली आले होते, तोपर्यंत ते कधी गायब झाले काहीच माहीत नाही। पण तुम्ही काळजी करू नका, मला असं वाटतं ना त्यांना ना कलाचं लास्ट लोकेशन जे आहे ती मंदिराजवळ सापडलं आहे, तर ते नक्कीच मंदिराजवळ गेले असतील, मी आता तिथेच जाते। तर अर्जुन म्हणतो की चालेल चालेल, आम्ही तिकडेच येतो, असं म्हणून तो फोन ठेवतो। इथे मात्र अद्वैत जो आहे त्या मंदिराजवळ पोचलेला असतो, जिथे कलाचं लास्ट लोकेशन त्याला सापडलेलं असतं। ज्यावेळेला अद्वैत रस्त्यावरनं चालत असतो त्याला फक्त डोळ्यासमोर कला दिसत असते, तिच्यासोबत झालेले लग्न, त्यासोबत तिच्यासोबत घेतलेल्या सप्तरेषा, या सगळ्या काही आता त्याला आठवत असतात। आणि सप्तपदी जेव्हा त्याला आठवतात तेव्हा मात्र आता तो रडत असतो आणि म्हणत असतो की कला, मला खरं तर तू माझ्या आयुष्यात हवी आहेस। कारण आता त्याला खरेची योग्य ती किंमत कळत असते। खरेसोबत घालवलेले सगळे प्रसंग आता अद्वैतला आठवत असतात आणि अद्वैतच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। तो विचार करतो की आता मला खरे कधी भेटेल की नाही, असेच विचार त्याच्या डोक्यात येत असतात। तेच विचार येणं स्वाभाविकच आहे, कारण राहुलने जी काही पिस्तूल बाहेर काढून दाखवलेली होती आणि त्याचसोबत राहुलने खूप मोठं धाडस करून त्या पिस्तुलातून गोळी सुद्धा झाडलेली होती, त्यामुळे आता त्याला कलाचं खूप जास्त टेन्शन आलेलं असतं। तिथेच आता सायली सुद्धा येऊन पोहोचलेली असते आणि सायली जी आहे ती मात्र म्हणत असते की काय अद्वैत भाऊजी, तुम्ही घरातनं निघालात, एकदा सांगायचं तरी होतं ना, असं कसं न सांगता बाहेर पडलात, प्लीज असं काही करू नका। तुम्हाला माहिती आहे ना कला आपल्याला सापडणार आहे, देवी आई आपल्या पाठीशी कायमच उभी आहे, तुम्ही काळजी करू नका, चला बरं मंदिरात जाऊया, आपण प्रार्थना करूया देवी आईकडे, नक्कीच आपल्याला आपली कला सापडेल, असं देखील आता सायली जी आहे ती अद्वैतला बोलते। परंतु अद्वैत जो आहे त्याच्या आठवणीने खूप जास्त खचून गेलेला असतो, हे सुद्धा आता सायलीला कळत असतं आणि म्हणूनच सायली विचार करत असते की काही झालं तरी सुद्धा आता अद्वैत भाऊजींना बरं वाटायला हवं आणि म्हणूनच ती अद्वैतचा हात धरते आणि अद्वैतला त्या मंदिरात घेऊन जाते। ऑलरेडी तिथे भजन सुरूच असतं, पण आता सायली सुद्धा जाऊन तिथे भजन करणार असते। तर दुसरीकडे मात्र आता मंदिराच्याच बाजूला कला तिथे एका गोडाऊनमध्ये बंद करून ठेवलेलं असतं। कला आता त्या गुंडाकडे पाहत असते, तो गुंड जो आहे तो एकदमच निश्चितपणे झोपलेला असतो। तर आता ती जी कुमुद मावशी असते ती सुद्धा कलाकडे पाहत असते। ती कलाला म्हणते की तू काय करतेस ग। कला म्हणते मावशी, तुम्हाला इकडनं बाहेर पडायचं आहे ना, मग तोंड शांत ठेवा, गप्प बसा जरा। आणि ती समोर बघते तर तिला त्या गुंडाचा मोबाईल सापडतो, पण त्या मोबाईलपर्यंत तिला पोहोचायचं असतं। दुसरीकडे आता श्रीकृष्ण जन्माष्टमीचं कीर्तन भजन हे सगळं काही त्या मंदिरात आयोजित केलेलं असतं। तिथे आता सायली अद्वैतला घेऊन पोहोचते आणि त्याच वेळेला आता सायली जेव्हा अद्वैतला घेऊन तिथे पोहोचते तेव्हा मात्र आता कीर्तनाला सुरुवात होते आणि सायली स्वतः गाणं गात असते। जेव्हा आता सायली गाणं गात असते तर अर्जुन, तेजस, मानसी सुद्धा तिथे येऊन पोहोचतात आणि जेव्हा आता सायली गाणं गाते तेव्हा मात्र ती आपल्या मैत्रिणीची साथ हवी आहे आणि तिला लवकरात लवकर संकटातून सोडव अशी आता ती देवीकडे प्रार्थना करत असते। तर या भजनाचा आवाज इकडे मात्र कलाला सुद्धा ऐकू येत असतो। कला विचार करते की इथेच कुठेतरी बाजूला मंदिर आहे आणि ते भजन सुरू आहे आणि तिला आवाजावरनं सुद्धा लक्षात येत असतं की नक्कीच हा आवाज सायलीचा आहे। त्यानंतर आता ती अद्वैतला फोन करायचं ठरवते, कारण तिला आता त्या माणसाचा, त्या गुंडाचा फोन मोबाईल मिळालेला असतो आणि त्या मोबाईलवरनंच ती अद्वैतला कॉल करायचा प्रयत्न करते, पण अद्वैतचा कॉल काही लागत नसतो। अद्वैतचा फोन जो आहे तो स्विच ऑफ लागत असतो। दुसरीकडे आता
जी सायली असते ती मात्र देवाकडे प्रार्थना करत असते. ती अर्धा हाक घालत असते देवाला आणि म्हणत असते की काही झालं तरी माझी संकटात असलेली मैत्रीण लवकरात लवकर सापडायला हवी, असंच ती गीत गात आता म्हणत असते. तर अद्वैतला सुद्धा आता खूप टेन्शन आलेलं असतं की कला सापडणार की नाही. तर दुसरीकडे मात्र इथे जी कला असते ती सुद्धा आता अद्वैतला कॉल करत असते, पण अद्वैतचा कॉल स्विच ऑफ लागतो. म्हणूनच ती विचार करते की नाही, आता असं शांत राहून चालणार नाही, काही ना काही तर करायलाच हवं. आणि नंतर तिच्या लक्षात येतं की सायलीचा नंबर तर आपल्या पाठ आहे, मग आपण सायलीला कॉन्टॅक्ट तर करू शकतो. आणि म्हणूनच अद्वैतचा फोन लागत नसतो, म्हणून ती आता सायलीला कॉल करायचं ठरवते. सायलीला जेव्हा आता फोन येतो तेव्हा मात्र इथे जी मावशी असते ती मात्र आता म्हणत असते की ए पोरी तू काय करतेस, असं ती आता कलाला म्हणत असते. कलाला लक्षात येतं ही जर बाई जोरात ओरडली तर हा गुंड जो आहे तो उठेल, आणि त्यामुळे आता कला जी आहे ती घाबरलेली असते. कला जी आहे त्या मावशीला म्हणत असते की तुला इकडनं बाहेर पडायचं आहे ना, तर मावशी प्लीज शांत राहा ना, आवाज करू नको, असं देखील ती आता म्हणत असते. त्यावरती मावशी हो म्हणते की हो मला सुद्धा बाहेर पडायचं आहे, आणि तिला आता कला शांत करते. जेव्हा आता कला तिला शांत करते तेव्हा मात्र आता इथे जी सायली असते तिचा फोन वाजतो, आणि जेव्हा सायलीचा फोन वाजतो तेव्हा सगळेजण शांत बसतात. सायली कॉल रिसीव्ह करते. सायली जेव्हा आता कॉल रिसीव्ह करते तेव्हा आता सायलीला कला सांगत असते की सायली मी बोलते कला. कलाचा आवाज ऐकल्याबरोबर सायली आपला फोन जो आहे तो आता स्पीकरवर टाकते, आणि त्याच वेळेला आता अद्वैत म्हणत असतो की कला मला सांग ना तू कुठे आहेस. त्यावर आता मला सांगत असते की मी एका मंदिराच्या बाजूला आहे, कारण मला ना इथे असणारा भजनाचा आवाज येतोय, तुम्ही सुद्धा तिथेच आहात का. तर आता सायली म्हणत असते की हो आम्ही सुद्धा इथेच आहोत, पण नेमकी तू कोणत्या दिशेला आहेस ते तरी सांग. तर आता कला सांगत असते की मी उजव्या दिशेला आहे, इथे कोणतं तरी मोठं गोडाऊन आहे अर्जुन भाऊजी, बघा ना तुम्हाला काही सापडते का, आणि उजव्या दिशेला मला आवाज येत आहे या भजनाचा. त्याच वेळेला आता खरं तर ही लोक फोनवर बोलत असतात म्हणून भजन थांबवलं जातं, पण आता आवाज कुठूनही येत नसतो. म्हणूनच आता ती विचार करते की आवाज येत नाहीये तोपर्यंत तेजस ते गाणं जे आहे ते पूर्ण गायला सुरुवात करतो, आणि तेजसचा आवाज देखील आता कलाला ऐकू येत असतो. कला म्हणत असते की हा तेजस भाऊजींचाच आवाज आहे ना, म्हणजे तेजस भाऊजीच गाणं गात आहेत ना. त्यावर आता सायली जी आहे ती म्हणते की हो तेजस भाऊजींचाच हा आवाज आहे, आणि जेव्हा तेजसचा आवाज कलाच्या कानावर पडतो तेव्हा ती म्हणत असते की हाच आवाज मला येतोय, पण हा उजव्या दिशेने येतोय, मला उजव्या दिशेने शोधत शोधत या, असं देखील तिनं आता सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता तिथं भजन करत तेजस मानसी आणि सायली तसेच थांबतात. तर अर्जुन आणि अद्वैत जे आहे ते आता कलाला तिथून सुखरूपपणे सोडायला जात असतात, आणि त्याचमुळे आता दोघंही जण जेव्हा तिला सुखरूपपणे सोडायला जायचं ठरवतात ना, तेव्हा मात्र आता कला जी आहे ती फोन बाजूला ठेवते. आणि जेव्हा आता कला फोन बाजूला ठेवते तेव्हा मात्र आता ती विचार करते की चला आता ही लोक आपल्यापर्यंत नक्कीच पोचतील, आणि त्यामुळे आता इथे अद्वैत आणि अर्जुन आहे तो मात्र आता कलाला सोडवण्यासाठी बाहेर पडलेला असतो. जेव्हा आता कलाला सोडवण्यासाठी तो बाहेर पडलेला असतो तेव्हा मात्र आता ती लोक बरोबर त्या गोडाऊनच्या दिशेनं जायला निघतात, आणि जेव्हा गोडाऊनच्या दिशेने जायला निघतात तेव्हा तेजस मानसी आणि त्याचसोबत सायली हे देवळातच थांबतात, आणि ते भजन कंटिन्यू पूर्ण करतात, कारण ते भजन देखील कंटिन्यू करणं त्यांचं काम असतं, कारण तो आवाज तिथपर्यंत पोचेल तेव्हाच तर त्यांना जाऊन आता कला सापडेल असं त्यांना वाटत असतं. दोघंही जण आता पोचतात. दोघंही जण जेव्हा आता त्या लोकेशनला पोचतात तेव्हा एक गुंड बाहेर आधीच थांबलेला असतो. त्या गुंडाला चांगलंच मारहाण आता अद्वैत आणि त्याचसोबत अर्जुन करतात, आणि त्यानंतर ते कसेबसे आतमध्ये जातात. दोघंही जण जेव्हा आता आतमध्ये जातात ना तेव्हा मात्र आता कलाला अद्वैत दिसतो. कलाला जेव्हा आता अद्वैत दिसतो तेव्हा मात्र आता कलाला खूप जास्त आनंद होतो. कला विचार करते ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होती तो क्षण अखेरीस आला आहे, आणि त्याच वेळेला आता ती पाहते तर काय तिला अद्वैत दिसतो. अद्वैतलाही समोर कला दिसते, त्यामुळे तो पण खूप जास्त खुश असतो, आणि तो बघतो तर काय कलाला बांधून ठेवलेलं असतं. आणि जेव्हा कलाला बांधून ठेवलेलं असतं ना तेव्हा आता अद्वैत जो आहे तो कलाची सुटका करत असतो. त्याच वेळेला आता अर्जुन जो आहे तो तिथे असणाऱ्या सगळ्या गुंडांना बेदम मारत असतो. त्या सगळ्या गुंडांना मारत असतो. आता इकडे मात्र आता अद्वैतवर सुद्धा पुन्हा ते गुंड हल्ला करणार असतात, पण त्याच वेळेला मात्र आता तिथे पोचलेला असतो
तो म्हणजे आता अद्वैतने सुद्धा आता त्या गुंडांना चांगलंच बेदम मारलेलं असतं आणि ते गुंड देखील आता मार खाऊन घेत असतात, कारण दोघंही जण त्यांच्यावर खूप जास्त भारी पडत असतात. अद्वैत आणि अर्जुन हे दोघंही जण त्या गुंडांना चांगलंच मारतात. त्यानंतर आता कलाची नजर अद्वैतवर जाते आणि अद्वैत जो आहे तो आता कलाला जाऊन घट्ट मिठी मारतो, कारण त्याला असं वाटलं नव्हतं की त्याला कला भेटेल, पण आज चक्क त्याला कला भेटलेली असते आणि त्याचं आता प्रेम जे आहे ते सुद्धा एकदमच बहरून आलेलं असतं. आणि जेव्हा तो कलाला पाहतो तेव्हा कसलाही विलंब न करता लगेच कलाला मिठी मारतो. कलाला आपल्या मिठीत जेव्हा तो घेतो तेव्हा मात्र आता त्यांना अर्जुन म्हणत असतो की चला आपल्याला लवकरात लवकर इकडनं निघायला हवं, नाहीतर परत ती माणसं आली तर आपण इथेच अडकू. आणि असं बोलून तो आता तिकडनं त्यांना घेऊन चाललेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता जेव्हा त्यांना हा घेऊन जातो तेव्हा मात्र आता सगळीजणं तिकडनं बाहेर पडतात. कुमुद मावशीला सुद्धा घेऊन बाहेर पडतात. तर तेवढ्यातच तिकडनं मागच्या दारानं आता महिपत, राहुल आणि त्याचसोबत इथे आता ती गायत्री आलेली असते आणि ती म्हणत असते की हे काय, इथे तुमच्या माणसांना एवढं सुद्धा जमलं नाही का की लक्ष ठेवायचं, काय हो तुमची माणसं, असं बोलून आता तो खूप जास्त भडकलेला असतो. त्याच वेळेला आता महिपत म्हणत असतो की जाऊ दे ना, त्यांना काही करायचं आहे ना ते करू दे. त्यांना असं वाटत असेल की मी काही सुद्धा कळत नाही आहे, मला, मी मूर्ख आहे, पण मी पक्का शाना आहे. मी आधीच एक मोठी कामगिरी पत्ते गेलेली आहे. ती म्हणजे त्यांना असं वाटतंय की त्यांच्याबरोबर जी कुमुद मावशी गेली आहे ती त्यांची म्हणजेच ती जी आहे ती मानसीला वाटत असेल की ती कुमुद मावशी ती आहे, पण नाही, ती कुमुद मावशी आपण लपवून ठेवलेली आहे. आपलं एक पॅद आपण त्यांच्याकडे सोडले, त्यामुळे आता ती लोक जे जे काही करतील ते आपल्याला समजणार आहे, असं देखील त्यांचं आता बोलणं सुरू असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. मालिकेचा पुढचा भाग थोड्याच वेळात आपल्या चॅनलवर अपलोड होत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.